शेतकरी बंधूंनो नमस्कार. पहिला प्लॉट नंतर आपले बाळूभाऊनी यांनी शुभम भाऊला मार्गदर्शन केलंय. त्यांची काय तकलीफ होती आपण ते ऐकून घेऊ. शुभम भाऊ सांगा, तुम्ही काय तुमचं घराणं होतं की या हरभऱ्याबद्दल काय तकलीफ होती तुम्हाला, त्याच्यानंतर तुम्ही बाळूभाऊकडे गेले. एक तर मी यावर्षी एकरी 25 किलो पेरलं. बरोबर. वर्षी मी 40 किलो एकरी पेरत होतो. हो, 40 किलो पेरून बी हरभरा असं एवढं पॅक होत नव्हतं. नाही बरोबर. यावर्षी फक्त मी एकरी 25 किलो हरभरा पेरलं. आणि पेरल्याच्या नंतर जरा वाढ नव्हती. आणि एक तर ट्रॅक्टर वाल्याचं काय झालं, फक्त 2 एकर रानाला फक्त एकच बॅग डेबी पेरल्या गेली. बर, मग एकच बॅग डेबी पेरल्या गेल्यामुळे मग हरभराला थोडी वाढ होऊन गेली, होत नव्हती. जरा काळोखी येऊन गेली, जरा पिवळसरपणा दिसला लागला. तर मग मला बाळू म्हणला तुझ्या 2 फवारण्या घ्यायच्या. कोणत्या कोणत्या फवारण्या घेतल्या? पहिली एक फवारणी कोणती घेतली? अवतार प्रगती घेतली. तोडकर साहेबांच्या माध्यमातून जे आहे तोडकर पॅटर्न अंतर्गत अवतार आणि प्रगती घेतली. बर, त्यानं काय झालं? त्याच्यानंतर जरा काळोखी आली. काळोखी आली आणि जरा प्लॉट जरा चांगला दिसेल वाढ झाली. त्याच्यानंतर पुन्हा एक पाणी दिलं. परत एक पुन्हा फुलाच्या टायमाला एक आपलं कोणतं कम्फर्टन महाबोलन त्याची फवारणी केली. बर, त्यानं काय झालं? त्यानं पूर्ण हरभरा असा स्टँड झाला पूर्ण असा. मी वाटण गेली हरभरा एवढं वाढेल म्हणून. वा, तुम्हाला कर्मने गेला हरभरात काय फुल वाढले ना. इकडे योगेश पुन्हा अंतर कसं आहे? 2 अंतर किती दादा याच्यात? 2 फुटात मधात आहे. ट्रॅक्टर नाही 16 इंच हे. आता हे हरभरा तुम्ही बघू शकता, याला सिरीज बघू शकता कोणत्या पद्धतीचे. एकच झाड आहे असं काही नाही. हे बघा, हे बघा, आणि त्याची वाढ बघा, हाईट बघा, तुम्ही याची हाईट बघा. तो अंकुरचा चिराग आहे फक्त. ही व्हरायटी अंकुरची चिराग आहे. आणि याला तिसरी फवारणी घेतली तुम्ही? तिसरी घेतलीच नाही. तिसरी घेणं झालं नाही तुमच्याकडून. ते मध्ये चलता येऊन गेलं काय, म्हणजे भेवट लागलं ते सारवायला गेले की ते पिवळ पुढे लागला हरभरा. नाही बरोबर, असा हरभरा दिसला नाही, कधीच नाही आलं म्हणावी. बरं, इतक्या वर्षापासून तुम्ही 40 किलो पेरत होते? 40 किलो एकरी. हो. बर, मला लोक हसू लागले म्हणे 25 किलो हरभरा एकरी येत नाही. मामा चालते तिकडून पुसून हरभरले पातळ आहे म्हणजे. मला फक्त आता पामाला इथून पुढे काय होते काय नाही. हे आता एवढा फरक पडला. बर, 40 किलो पेरून काय ऍव्हरेज येत होतं? आज अपेक्षित ऍव्हरेज काय तुम्हाला काय वाटतं? काय ऍव्हरेज आलं पाहिजे? कमीत कमी 10चा ऍव्हरेज निघेल. 10चा निघेल? हो, जास्त निघेल. धरून चालायचं आपण. जास्त निघेल. पाहू आता काय. बरं, जास्त निघलं तर तुम्ही मला हे करशाल? पाहू आता काय होईल. बर, आता या ज्या फवारण्या घेतल्या तुम्ही, तर तुम्ही कुठून घेतल्या या फवारण्या? आमच्या गडात गव्हाणमधून. बर, दुकानाचं नाव? श्वेता ॲग्रोवन. श्वेता ॲग्रोवन. बर, श्वेता ॲग्रोवन मधून तुम्ही घेतल्या. बर, आतापर्यंत तुम्ही पारंपरिक शेती करीत आले होते, मग आधुनिक शेतीकडे आले. आता मला सांगा, आपण जे इंजेक्शन वगैरे वापरले याचा खर्च किती आला तुम्हाला? खर्च काय आला नाही बराच. त्यातलं मग अर्धा औषध उरलेलं माझं. बरं, अर्धा औषध उरलेलं एवढं असून म्हणजे 1 एकरचा प्लॉट आहे? नाही, 2 एकर आहे. 2 एकरचा प्लॉट आहे. बर, 2 एकरच्या प्लॉट मध्ये सुद्धा तुमचं औषध उरलेलं आहे माझं. हा, बर. तुम्ही पहिले फवारणी करत होते, त्याचा खर्च आताचा खर्च कमी आहे का जास्त आहे? खर्च काय ना, खर्च कमीच आहे, फक्त कमीच आहे. बर, आणि कम्फर्टर महाबोला आणि एक बुरशीनाशक आणि आपलं इमॅमिटिंग घेतलं बस झालं. बस, तर पुन्हा काय आळी बी नाही जास्त काहीच नाही. खर्च 500 रुपये एक्स्ट्रा जाऊ द्या, पण रिझल्ट आहे. रिझल्ट खर्च आपला तोडकर जास्त रिझल्ट आहे ना. नंबर आहे, खर्च कमी आहे. नाही, कमी खर्चात जे तोडकर साहेबाचं म्हणणं आहे, तोडकर साहेबाचं म्हणणं आहे की कमी खर्चात अधिक उत्पन्न शेतकऱ्याला लाभ व्हायला पाहिजे. जसं ते हवामानाचं तंतोतंत आजपर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आले, त्याच पद्धतीनं आज तोडकर साहेब शेतकऱ्यासाठी हे तंत्र घेऊन आले, हे पॅटर्न घेऊन आले की हे आधुनिक पॅटर्न मुळे शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. त्यांचा जे हेतू आहे की शेतकरी समृद्ध होण्याच्या माग कसं आपण शेतकऱ्याला कसं समृद्ध करू, शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन कसं भेटेल, कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न कसं होईल. जसं आता दादांनी सांगितलं की मी पहिले 40 किलो बियाणं पेरत होतो एकरी, आज आपण फक्त 25 किलोवर आलेलो आहोत. मग दादा समाधानी आहात? हा, समाधानी आहे. चांगली झाली पीक. बर, हा चमत्कार पाहून काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे, एकदा तरी रिझल्ट तरी घ्यायला पाहिजे. मग तोडकर साहेबांनी सांगितलं पाहिजे का नाही सांगितलं पाहिजे आपल्या शेतकऱ्यांसाठी? नाही, बरोबर आहे. चांगलं मार्गदर्शन कोणाचं आवश्यक आहे या काळात शेतकऱ्याला.
काय तोडकर साहेबांना तर घेऊन येणारच आहोत. आता आपण घेऊन येऊच त्यांना एप्रिल मध्ये. मग तोडकर साहेबांनी असं नियोजन ठेवू. म्हणजे त्यांचं जे पॅटर्न आहे हे प्रत्येक शेतकऱ्याकडे पोच केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. नाही नाही, चांगली गोष्ट, शेतकऱ्यापर्यंत चांगल्या गोष्टी गेल्या पाहिजे. दादा आता आपण याच्यात बघू शकतो की हरभऱ्याचा दाना बघा, क्वालिटी बघा. अजूनही हिरवगार आहे. याला पाणी किती दिलं दादा? त्याला 3 पाणी झाले. 3 पाण्यामध्ये आलेला प्लॉट. म्हणजे गरज पडली तसं पाणी द्यायचं, हरभरा सुकला की पाणी लय द्यायचं. नंबर एक रिझल्ट आहे. माल बघा आपण कसं माल आहे. चाल धन्यवाद. धन्यवाद. तो पाहुणे थोडं जमरेज आजपर्यंत थोडं त्याला म्हणून पाहुणे सांगितलं